आपली प्रॉपर्टी बँकेकडे तारण असताना सुद्धा ती प्रॉपर्टी गैरव्यवहार करून विक्रीस काढून एकास 9 लाख रुपयास फसवणाऱ्या सदनिकाधारकास महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली। अमृतश्याम केसवड असे या सदनिकाधारकाचे नाव असून त्यात त्याची पत्नी व मुलगा दोघांविरोधातही फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुणे चाकण येथील खराबवाडीत राहणारे अमृतश्याम केसवड यांची 5022 चौरस फूट असलेली सदनिका फेडरल बँकेकडे तारण असताना देखील केसवड यांनी गैरव्यवहार करून ही प्रॉपर्टी मनोहर मुनीराम नायडू या 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिक यास विक्रीस दिली व त्यापोटी त्याने नायडूकडून 9 लाख रुपये विसरापोटी रक्कम म्हणून घेतली व गैरव्यवहाराचा समजूतनामा व करारनामाही केला गेला। पण सदर प्रॉपर्टीवर हरकतनामा आल्या कारणास्तव मनोहर नायडू यांनी अमृत केसवडकडे याबाबत चौकशी करताच त्याने यावर उडवाउडीचे उत्तर देताच मनोहर नायडू यांनी करारनामा मोडीत काढून घेतलेली 9 लाख रुपयाची रक्कम परत मागितली असता केसवड यांनी 9 लाख रुपये देण्यास नकार दिला व करारनामा रद्द करण्यासही नकार दिल्याने मनोहर नायडू यांनी अमृत केसवड यांच्या नावे महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंद केली। अमृत केसवड त्यांची पत्नी यांनी संगमत करून ही प्रॉपर्टी त्यांचा मुलगा सौराज केसवड यांच्या नावे करून घेतली। मनोहर नायडू यांची महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात असलेल्या तक्रारी नोंदद्वारे पोलीस उपनिरीक्षक जी.के. थेऊरकर, अंमलदार पोलीस उपनिरीक्षक किरण शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सारंग चव्हाण यांनी गुन्हा दाखल करत अमृत केसवड यास अटक केली। महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली हा फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून आरोपी अमृत केसवड यांच्यावर भारतीय दंड 420, 465 व 471, 34 यासारख्या गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यावेळी आरोपी अमृत केसवड यांचे वकील ॲडव्होकेट हेमंत शिवाजी निवंगुडे यांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद करून अमृत केसवड यांच्या जामिनावर सुटका करण्याची वकालत सादर केली। ॲडव्होकेट हेमंत शिवाजी निवंगुडे यांनी न्यायाधीशासमोर हा खटला दिवाणी कोर्टाचा आहे असे नमूद करून स्पष्ट करून दिले। सदरचा गुन्हा फौजदारी स्वरूपाचा नसून तो दिवाणी स्वरूपाचा आहे। तसेच सुप्रीम कोर्टच्या कलम 420 च्या ऐतिहासिक निर्णयाप्रमाणे फौजदारी कोर्ट हे पैसे वसुलीसाठीचे कोर्ट नाही असेही ॲडव्होकेट हेमंत शिवाजी निवंगुडे यांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी S.B. पवार यांच्यासमोर स्पष्ट करून दाखवले। तसेच सदरची प्रॉपर्टी फिर्यादीला स्वस्त दरात मिळवण्यासाठी त्याने सदरचा व्यवहार आरोपीला न कळवता मोडीस काढला व बँकेकडून प्रॉपर्टी निकालात खरेदी केली व आरोपीस 420, 465 व 471 सारखे गंभीर गुन्हा अडकवण्याचा प्रयत्न केला असा जोरदार युक्तिवाद ॲडव्होकेट हेमंत निवंगुडे यांनी कोर्टात सादर केला। त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी अमृत केसवड यास फसवणूक व बेकायदेशीर सातबारा नोंद केल्या प्रकरणात 30,000 रुपयाचा जात मुचकल्यावर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी S.B. पवार यांनी सशर्त जामीन मंजूर केला। न्यूज 9 मराठी, पुणे।